काय राहील हे पण माहीत असणं थोडं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. आता आपण पाहिलं अध्ययन म्हणजे काय, कोण सांगू शकेल? व्हॉट इज मिनिंग ऑफ द लर्निंग? अध्ययन म्हणजे काय? व्यक्तीचे स्किल्स, हं? व्यक्तीचे त्याचे कौशल्य. हा सर अपेक्षित वर्तन कौशल्य. बदल. हा एकदम बरोबर. आता हे एकदम परफेक्ट त्यांनी हो सर. हे सांगितले. शिकणे शिकणे. हॅलो. काय व्हायलंय तुम्हाला? बारड काम माईक चालू करताय वगैरे सारखं सारखं? त्यामध्ये हं, चला. आता मी काय विचारलं, अध्ययन म्हणजे काय? कोणीतरी खूप छान व्याख्या सांगितली की अपेक्षित वर्तनामधला असणारा तो बदल आहे, त्याला आपण काय म्हणतो? अध्ययन म्हणतो. म्हणजे अध्ययनामुळे काय होणार आहे? वर्तनामध्ये बदल दिसून येणार आहे. त्यामुळे अध्ययनाची व्याख्या खूप छान आहे, ती म्हणजे अध्ययनामध्ये अपेक्षित वर्तन म्हणजे तुमच्यात काय नेमकं बदल घडवून आणायचा आहे ही पहिली अपेक्षित आपण ठेवलेलं असतं, तो बदल म्हणजे आपला अध्ययन आहे. बरोबर आहे. लर्निंग प्रोसेस कशा पद्धतीने होते हे पाठीमागच्या तासात आपण पाहिलेलं आहे. कारण आपण लर्निंग बघितलं, अर्थ बघितलाय, त्याचं स्वरूप बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण अध्ययन वक्र बघितलेलं आहे की नाही? बघितलं की नाही? हो सर. हो बघितलं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आजचा पार्ट आहे तो म्हणजे अध्ययनाच्या उत्पत्ती. हे कशा पद्धतीने होत आहे हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, एखाद्या आपण अध्ययनाची व्याख्या पण पाहू शकतो. व्यक्तीच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्या पूर्वानुभवामुळं किंवा प्रासंगिक क्रियेमुळं किंवा अध्यापनामुळं त्याच्या ह्याच्यामध्ये वर्तनामध्ये जो कायमस्वरूपी बदल होतो त्यास आपण अध्ययन म्हणतो, आहे की नाही? अशी व्याख्या आपण नॉर्मल मनची पण पाहिलेली होती. आणि ह्या व्याख्या इतक्या खूप महत्वाच्या आहेत की नेमकं बदल कसा होणार आहे, नेमकं बदलासाठी काय महत्वपूर्ण घटक आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येणार. लाईट चेंज झाली का माझी? हो झाली सर. हा आता अध्ययन म्हणजे आपण पाहिलेलं आहे किंवा बरे अनुभवामुळे वर्तनामध्ये होणारा कसला बदल आहे? कसला बदल आहे? कसला बदल आहे? बदल तर आहे पण कसला बदल आहे? टिकाऊ बदल टिकाऊ आहे. स्वरूपाचा. हा होणारा टिकाऊ. हे खूप महत्वाचं आहे. अध्ययन म्हणजे नुसतं बदल नाही हे लक्षात घ्या. अध्ययन म्हणजे नुसतं बदल आहे का? अध्ययन नाही. म्हणजे नुसतं बदल आहे का? नाही. हा मग कसला बदल आहे तो? टिकाऊ स्वरूपाचा. टिकाऊ. परमनंटली आहे की नाही? टिकाऊ, कायमस्वरूपी आहे की नाही? आपण त्याला आपण काय म्हणलेलं आहे? अध्ययन म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मी अजून पण सांगितलं की वर्तनामध्ये व्यक्तीच्या वर्तनामध्ये होणारा त्याचा जो काही वर्तनामध्ये परिवर्तन असेल तो परिवर्तन त्याच्या अनुभवामुळे असेल किंवा त्याच्या प्रासंगिक क्रियेमुळे असेल, ह्या सगळ्या बाबीमुळे जे काही बदल होत आहेत त्याला आपण काय म्हणतो असतो? अध्ययन म्हणत असतो. आता वर्तनाबद्दल मध्ये बघा, आता आपण ज्यावेळेस मुलगा लहान असतो आणि तो जेवायला शिकतो त्यावेळेस त्याच्या जेवायला शिकवणं त्याच्या वर्तनामध्ये बदल होतं की घास हा तोंडातच घालायचा असतो, आहे की नाही? वर्तनात कायमस्वरूपी बदल आहे का नाही? आता हे तुम्ही बरोबर डोळे झाकून ही तोंड बरोबर तोंडात घास घालता की नाही? हे सर नो. मग तो बदल कायमस्वरूपी झाला की नाही? एकदा शिकलं कायमस्वरूपी झालं. फक्त पुस्तकातच शिकलं नव्हे तर आयुष्यामध्ये शिकणाऱ्या गोष्टी सुद्धा अध्ययन आहेत, लर्निंग आहे. हे सर नो. येस. येस सर. तर हे जे अध्ययन आहे ते तुम्ही म्हणलं की बाबा रे अनुभवामुळं प्रत्येक एक प्रसंगामुळं असेल किंवा तो कायमस्वरूपी होणारा बदल असेल, टिकाऊ स्वरूपाचा बदल असेल. हे कसं कळलं? कुणी कळवलं? कशावरून कळलं? तर हा जो काही बदल आहे किंवा या सगळ्या ज्या बाबी आहेत या बाबीवरती बहुतांश अशा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी काय केलं? अभ्यास केला, दीर्घकाळ अभ्यास केला. एकच नाही, दोन नाही, तर 5,000, 10,000 अशा
वेगवेगळ्या प्राणी मात्रावरती त्यांनी सतत प्रयोग केली, त्याच्यावरती टिप्पण्या काढल्या आणि मग तो अभ्यास नेमका करवल्यानंतर ना नेमकं अध्ययनाच्या प्रक्रिया कशा घडतात या संदर्भात त्यांनी काही नियम मांडली, काही तत्व मांडली आणि त्या तत्वानुसार त्यांनी अध्ययनाच्या उत्पत्त्या मांडल्या. आता लर्निंग थेअरी जे आहेत, या लर्निंग थेअरी म्हणजे काय की माणसाचं अध्ययन नेमकं होतं कसं ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्राणीमात्रावरती प्रयोग करून त्याचे नियम, काही तत्व, त्याचा काही सारांश असा शोधून काढला आणि त्याद्वारे त्यांनी मस्तपैकी असं अध्ययनाच्या काही नियम आणि तत्व सांगितले. आता हे अध्ययन होत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे की अध्ययन जे आहे ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्याद्वारे आपण काय करतो, बाह्य परिस्थितीला आपल्या बदलात्मक प्रतिसाद आपण देत असतो. बाह्य परिस्थितीला बदलात्मक प्रतिसाद देत असतो. म्हणजेच काय करत असतो आपण की बदलांचं जे स्पष्टीकरण आहे ही जन्मजात बाबी आहेत, पक्वता असेल किंवा आपल्या इंद्रियांच्या तात्पुरत्या अवस्थेचं आपण साह्य न घेता हे नाही आपण ज्यावेळेस एखाद्या इंद्रियाचं साह्यच घेत नाही आणि त्याला मग रिस्पॉन्स कसं देणार आहे. मग त्या व्याख्यांचं आपल्याला जर स्पष्टीकरण करायचं असेल तर मानवाचं नेमकं लर्निंग कसं होतं, त्या अध्ययन प्रक्रियेतील वर्तनातला बदल कसा असतो हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. ज्या पद्धतीनं आपण इनपुट करतो, एखाद्या बाबीमध्ये इनपुट करत असतो. मग जसं की व्यक्तीला सुरुवातीला लिहिता येत नाही, एखाद्या व्यक्तीला काय करता येत नाही, लिहिता येत नाही, आपण गृहीत धरूयात आणि मग लिहिणं शिकवायचं आहे. आता त्याला आता काय करायचं आहे, लिहायला शिकवायचं आहे. आता एखाद्या व्यक्तीला लिहायला येत नाही, आता त्याला शिकवायचं आहे. अभी ये प्रोसेस क्या रहेगी, काय करावं लागेल, काय कसं बदल होईल, कसं अध्ययन होईल, बरं कोण सांगू शकेल. की एखाद्या व्यक्तीला लिहिता येत नाही, अध्ययन प्रक्रिया करून त्याच्यावरती लिहिता येण्यासारखं आपल्याला काय करावं लागेल, व्हॉट इज द प्रोसेस, म्हणजे त्याला लर्न झालं असं लक्षात येईल. त्याची प्रॅक्टिस. त्याच्या हाताला धरून सर गिरवावं लागेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून एकदम बरोबर, चाललेलं आहे, बरोबर दिशेने चाललेलं आहे. अजून तर त्याला पेन कसं धरायचं काय सांग. बघा, पेन तुम्ही किंवा खूप छान उत्तरं देत आहेत, तुम्ही खूप छान उत्तरं देत आहेत आणि लक्षात पण ठेवा आणि नोट डाऊन पण करू. चला, एखादं त्याला ज्ञान करण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला लिहिता येत नाहीये, आता तुम्हाला त्याला लिहायला शिकवायचं आहे आणि तुम्ही काय काय करणार आहात ते करणं म्हणजे तुम्ही इनपुट करणार आहे, है की नाही. काय इनपुट त्याच्यावरती केलं गिरवायला तुम्ही, सांगायला पाहिजे. पहिले इनपुट काय केलं तुम्ही की बाबा रे त्याला पेन धरायला शिकवलं, ह्याला पेन म्हणायचं, ह्याला वही म्हणायचं आणि ते धरायला शिकवलं. सुरुवातीला फर्स्ट टाइम त्या बालकानं त्या पेनला कसं धरलं होतं, चाकूला धरल्यासारखं. परंतु बरोबर 2 बोटाच्या ह्याच्यामध्ये अंतरामध्ये त्याला पेन कसं धरायचं, कशी पकड करायची, कसं गोल गोल फिरवायचं हे आपण शिकवलं. बरोबर आहे. म्हणजे शिकवलं म्हणजे काय केलं, आपण इनपुट केलं, त्याच्यामध्ये माहिती आपण टाकली की बाबा रे हे असं करायचं असतं आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं आणि त्याच्या वर्तनामध्ये काय झालं, बदल झाला किंवा त्या वर्तन प्रक्रियेमध्ये प्रोसेस झाली की बाबा रे ह्याला हे म्हणायचं, त्याला ते म्हणायचं, असं लिहायचं असतं, असं गोल फिरवायचं असतं, असं थांबायचं असतं, असे षटकार ओढायचे असतात, हे त्यानं शिकलं. शिकलं म्हणजेच काय आहे, शिकलं म्हणजेच काय आहे, अध्ययन झालाय. शिकलं म्हणजेच काय आहे, अध्ययन झालाय. बरोबर आहे का नाही. हो सर. बरोबर आहे की नाही. हो सर. म्हणजे त्याला पहिले लिहिता येत नव्हतं, लिहायची प्रॅक्टिस झाली, त्याच्यामध्ये इनपुट दिलं, माहिती दिली, कसं करायचं, काय करायचं आपण सांगितलं आणि प्रॅक्टिस घेऊन त्याला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. म्हणजेच काय झालं, त्या व्यक्तीमध्ये लर्निंग कळलं, आहे की नाही, हे त्याला कळलं. आता हे कळण्याच्या त्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया नेमक्या कशा घडल्या, कशा घडतात याविषयी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्याचं काय केलेलं आहे, त्याचं प्रयोग करून त्यांनी आपल्या अध्ययनाच्या उपपत्त्या त्याच्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता या सगळ्यावरून ओव्हरऑल आपल्याला असं पण सांगता येईल की बाबा रे अध्ययन कशाला म्हणायचं, आहे की नाही. म्हणजे अध्ययन म्हणजे काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तन बदल आहे. बरोबर आहे. मग हे वर्तन बदल कशा स्वरूपात आहे, हो वर्तन बदल कशा स्वरूपाचा आहे, टिकाऊ स्वरूपात. टिकाऊ स्वरूपात आहे, कायमस्वरूपी आहे की नाही.
हे लक्षात ठेवायचं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कारण प्रश्न आपल्याला असाच बेड्यात काढण्यासारखा स्वरूपामध्येच येतो. अध्ययनाचे स्वरूप म्हणा किंवा निकष कोणते आहेत, कोणती वैशिष्ट्य आहेत, कोणती वैशिष्ट्य नाही आहेत. त्यामुळे असे जे काही प्रश्न आहेत, असे जे सेंटेन्स आहेत, त्याला आपल्याला प्लस मायनस करून लक्षात ठेवता सुद्धा आलं पाहिजे. मानवी शरीरामध्ये जे काही होणारा बदल आहे, त्या बदलामध्ये काही अध्ययन आपण म्हणतो का? नाही. मानवी शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत, त्या बदलाला आपण अध्ययन म्हणत आहे की नाही? मानवी शरीरामध्ये बदल होणार आहे. इथं नाही. अनुभवामुळे वर्तनात बदल आहे, पण शरीरातला बदलाला आपल्याला अध्ययन म्हणायचं आहे का? नाही नाही. सर. हा, शरीरातल्या बदलाला आपल्याला अध्ययन म्हणायचं नाही. नाही. तर कशाला म्हणायचं आहे? अध्ययनामधील वर्तन बदलास त्याला काय म्हणायचं आहे वर्तन. आपल्याला? हा, वर्तनाला बदल. अध्ययनामध्ये क्षणिक बदल अपेक्षित आहे का? क्षणिक बदल अपेक्षित आहे का ह्या अध्ययनामध्ये? नाही सर. नाही मग कसलं अध्ययन हे अपेक्षित आहे? अध्ययन म्हणा, वर्तन बदल म्हणा, कसला अपेक्षित आहे? कायमस्वरूपी सर. टिकाऊ, कायमस्वरूपी. कायमस्वरूपी, दीर्घकालीन टिकणारं, चिरकालीन टिकणारं असे शब्द येतात, म्हणून मी ते शब्द वापरतोय, उच्चारत आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यासाठी असे जे काही शब्द आहेत ते सुद्धा आपल्या कानावरून जाणं गरजेचं आहे. अध्ययन हे कसलं बदल आहे? क्षणिक बदल नसून ते कसलं बदल आहे? टिकाऊ स्वरूपाचं आहे, कायमस्वरूपी आहे, दीर्घकाळ टिकणार आहे, चिरकालीन टिकणार आहे की नाही? प्रतीक्षित क्रियामुळं होणाऱ्या बदलास अध्ययन म्हणता येत नाही. एखादं तात्पुरतं घडणाऱ्या घटनेमुळं किंवा तात्पुरत्या घडणाऱ्या गोष्टीमुळं जेव्हा अध्ययन घडून येतं किंवा क्रियामध्ये होणारे जे बदल आहे, त्या बदलाला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. कारण ऑलरेडी ठरलंय, वातावरणामध्ये बदल ठरलाय, या गोष्टी ठरलेल्या आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला त्या गोष्टी सांगता येतात. परिपक्वतेमुळे किंवा मादक पदार्थांच्या सेवनामुळं जेव्हा शरीरामध्ये काही बदल घडून येतात, तेव्हा त्याला अध्ययन म्हणायचं का? एखाद्यानं दारू पिऊन आला आणि त्यांनी त्याचा टोन बदलला, म्हणजे म्हणायचं का अध्ययन झालं याला? बाबा सर, कैसा झूल रहा है देखो, म्हणायचं का? नाही सर. मग ते कसं आहे? म्हणजे काय झालं पहा, आपण काय केलं? आपण आपल्या व्याख्येची परिसीमा काय केली? परिपक्वतेमध्ये असू दे किंवा मादक पदार्थांच्या सेवनामुळे असू दे, त्याच्यामुळे जे काही वर्तनात बदल झालेला आहे त्याला आपण अध्ययन म्हणायचं की नाही? नाही म्हणायचं. नाही. व्यक्तीच्या वर्तनामध्ये जो होणारा बदल आहे, हा बदल जरी जीवनाशी सुसंगत नसला, बघा मी काय म्हणतो, जीवनाशी सुसंगत नसला तरी देखील आपण अशा वर्तन बदलाला अध्ययन म्हणू. बरोबर का? तरी सुद्धा आपण अशा अध्ययनाला आपण काय म्हणू? अध्ययन म्हणू. कारण व्यक्तीच्या वर्तनामध्ये कसा होणारा बदल आहे? हा समाज जीवनाशी सुसंगत आहे, त्याच्याशी असणारा आहे. व्यक्तीच्या वर्तनात होणारा बदल जरी समाज जीवनाशी सुसंगत नसला तरी देखील अशा बदलास आपण अध्ययन म्हणतो. तर या सगळ्या ह्याचा आधार जर घेतला, आपण सगळ्या बाबींचा आधार घेतला, तर आपल्या सगळ्याच्या लक्षात असं येईल की अध्ययन म्हणजे साधं सुद्धा काम नाहीये. अध्ययन म्हणजे व्यक्तीनं सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून एखादा मस्तपैकी जाणीवपूर्वक वर्तनामध्ये जेव्हा घडून आणलेला टिकाऊ स्वरूपाचा बदल जो असतो, त्या प्रक्रियेला आपण अध्ययन असे म्हणतो. ह्या सगळं आपल्याला ह्या व्याख्येवरून आपल्याला सांगतात. या अध्ययनाची जी काही प्रक्रिया आहे, अध्ययनाचे जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर अध्ययनाच्या वैशिष्ट्यामधून आपल्याला असं लक्षात येईल की अध्ययन ही जी काही उपपत्ती आहे किंवा अध्ययन ही जी काही प्रक्रिया आहे, ही जीवनातील महत्वपूर्ण एक प्रक्रिया आहे. बरोबर की नाही? अध्ययन ही प्रक्रिया जीवनातली महत्वपूर्ण प्रक्रिया आहे की नाही आहे? हो सर, आहे. कसं बरं? एक्सप्लेन करा बघू. कसं आहे? महत्वपूर्ण प्रक्रिया कशी आहे बरं? तर प्रत्येक प्राणी जीवन जगण्यासाठी काही ना काही शिकतच असतो, अध्ययन करत. बरोबर. अजून? बरोबर, चालेल आहे. बरोबर, बोला. एक नवीन तर अनुभव. अध्ययनामुळे
हा, बोला बोला. अध्ययनामुळे आकलन होते. हम्म. त्या व्यक्तीचा ज्ञान वाढतो आणि एक अनुभव भेटतो. बरोबर. अजून तर ज्ञान वाढते. सर्वांगीण विकास त्याचा होतो. कॉन्फिडन्स स्किल वाढतंय. व्हेरी नाईस. अजून सर्वांगीण विकास होतो सर व्यक्तीचा. हा हा ठामपणे सर्वांगीण विकास होतो म्हणून. हा, सर्वांगीण विकास होतो. बरोबर. अजून आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्यात. बरोबर बरोबर. अजून याच्यावरून आपल्याला असं सांगता येत आहे की बाबा रे, हे जे अध्ययन आहे, ह्या अध्ययन जीवनशैलीतील मूलभूत प्रक्रिया आहे. आपण असं बघितलं होतं. ही मूलभूत प्रक्रिया नेमकी काय आहे हे पण आपल्याला बघावं लागेल. अध्ययनाशिवाय अतिशय भौतिक, अतिशय धोक्याच्या ठिकाणी मानवी जीवनामध्ये अध्ययन हे प्रगतीचे ज्ञान आहे. अध्ययन हे प्रगतीचे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे माणूस काही ना काही गोष्टी शिकत असतो. अध्ययन हे सर्व प्रकारच्या वर्तनाशी निश्चित आहे. जेवढ्या पण गोष्टी असू देत त्याचे तर निश्चित आहे. जसं की ज्ञानग्रहण असेल, दृष्टी विकास असेल, व्यक्तिमत्वाचा विकास असेल, सवयी असतील, संवाद कौशल्य असतील, या सगळ्या बाबी ज्या आहेत या अध्ययनाच्या गोष्टीसाठी महत्वपूर्ण आहे. अध्ययनाच्या वर्तन बदल घडून आणण्यासाठी या महत्वपूर्ण आहे. आता अध्ययन हे जे काही टेम्पररी आहे का, तर नाही, अध्ययन हे कायमस्वरूपी आहे. मग हे जर कायमस्वरूपी असेल तर मग आपल्याला नेमकं काय करावं लागेल? सांगा सांगा. म्हणजे सर काय म्हणलं समजलं नाही. अध्ययन हे कायमस्वरूपी आहे की नाही? आणि ते कायमस्वरूपी झालेलं जे बदल आहे, हा अध्ययनामुळे आपल्या वर्तनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये बदल घडून येतो, पण तो घडून आलेला बदल जो आहे तो कायमस्वरूपी असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण कायमस्वरूपी बदलच आहे आपला काय आहे, अध्ययन आहे. लक्षात घ्या. अध्ययन हे जे आहे का नाही हे सार्वत्रिक आहे. बरोबर आहे का? असं कोणाची मक्तेदारी का ह्यानेच घेतलं म्हणजे बाकीच्याला नाही म्हणून. सर सेकंड स्लाइड चालू आहे सर. हा, स्लाइड सेकंडच आहे सर. चेंज केलात का तुम्ही? काय आवाज येत नाही तुमचा? काय म्हणताय? स्लाइड चेंज केले नाहीत म्हणतात सर ते. स्लाइड कोण तीच आहे ते? आहे. कोण म्हणत आहे? हो, मॅडम म्हणले कोणते. नाही, बदलायचंच नाही. अजून मी कुठं काही म्हणलंच नाही तर बदलायचं काय? हाय इथंच आहे मी. त्याला बदलायचंच नाही. इथंच चालू आहे मी. अध्ययनाच्या संदर्भातच सांगत आहे ना. आणि अध्ययन जे आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे युनिव्हर्सल आहे. हे सार्वत्रिक आहे की नाही? अध्ययनामुळेच काय होणार आहे, आपल्या मानव समाजामधील किंवा मानव समूहामधील जे वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ही एकाचीच कुणाची मक्तेदारी नाही आहे याच्या शिक्षणावरती. तर जगामधले जेवढे समस्त प्राणीजन असतील, मनुष्य असेल, प्राणी असेल, पशु असेल, पक्षी असेल, या सगळ्यांचं याच्यामध्ये सहभाग आहे. आणि ही सगळी बाब दिसून येणं म्हणजेच आपलं काय आहे, हे अध्ययन चालू आहे. या सगळ्यावरच आपल्या लक्षात येत असतं. आता हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा रे, हे जे काही आपण अध्ययन उपपत्ती म्हणत आहे, अध्ययन उपपत्ती आहे कारण तुम्ही म्हणलं की अध्ययन नेमकं कसं घडतं, त्या प्रक्रिया कशा घडतात याचं स्पष्टीकरण देणारं नियम असेल, तत्व असेल, हे अध्ययनाच्या उपपत्तीमधून लक्षात येतं. मग काय बरं गरज असेल अशा अध्ययन उपपत्त्यांची? कोण सांगू शकेल का मला की अशा अध्ययन उपपत्त्यांची नेमकी गरज कशासाठी असेल? काय होणार आहे बाबा याच्यातून सिद्ध? सांगा, चला पटापट सांगा, चुकू द्या पण स्पष्ट सांगा. मानवी वर्तनात बदल घडविण्यासाठी सर. मानवी वर्तनात बदल घडविण्यासाठी. घडवण्यासाठी आपल्याला अध्ययन उपपत्त्यांची गरज आहे. बरं, छान. अजून? सर अध्ययन सुखकर होण्यासाठी. बरोबर, व्हेरी नाईस. अजून?
बस एवढ्याच गोष्टीसाठी अध्ययन उपपत्तींची गरज आहे, या 3च प्रश्नांसाठी. अध्ययन संस्कृती जपतो. अध्ययन काय करतो? संस्कृती. संस्कृती जपतो. बरं. अध्ययनामध्ये काय, अध्ययन ही संस्कृती जपतो. मग बाकीच्या गोष्टी जपत नाहीत का? संस्कृती जपत नाहीत? स्किल्स, कौशल्य, त्यांचे कौशल्य वाढवते. अध्ययनाच्या उपपत्तीची गरज सांगत असताना आपल्या लक्षात हे सुद्धा आलं पाहिजे की नेमकं अध्ययन उपपत्ती म्हणजे काय आहे, कशाला म्हणायचं, आणि हे समजून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे. मग ह्याच्यामधून हा जो काही अध्ययन उपपत्ती आहे, आणि ह्या अध्ययन उपपत्तीमध्ये जी उपपत्ती आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्या उपपत्तीला काय म्हणतात बरं? थेरी. काय म्हणतात? थेरी. थेरीज. आता ही काय थिअरी जी आहे, आता ह्या थिअरीला आपण इंग्रजीमधील पर्यायी शब्द आहे त्या उपपत्तीसाठी आपण वापरलेला आहे. आणि हे सगळं जे घडवायचं असेल तर माणूस कसं शिकतो, काय शिकतो हे जाणून घेणं ही एक खूप मोठी आपली काय आहे, जिज्ञासा. आणि त्याच्यावरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग अध्ययनाची उत्पत्ती जेव्हा घडली, अध्ययनाची उत्पत्ती जे करायचं झालं, तर ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, आपल्याला खूप मागं जावं लागेल, काही इतिहास जाणून घ्यावा लागेल, काही बाबी समजून घ्यावा लागतील, 17व्या 18व्या शतकात जावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला या बाबी समजतील. म्हणजे नेमकं अध्ययन उपपत्ती म्हणजे काय आहे, त्याची कशी गरज आहे, काय गरज आहे, काय नाही, किंवा त्याचा पार्श्वभूमी ज्याला आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणतो ते माहीत असणं सुद्धा आपल्याला काय असतं या ठिकाणी गरजेचं असतं. जसं की बघा, आपण पाठीमागच्या काळामध्ये जर गेलं तर प्लेटो सुद्धा एक महान विचारवंत आहे. हे सर्व कोणाला वाटतं, कोणाला वाटत नाही? कोण सर? अध्ययन उत्पत्तीचं जेव्हा आपण पार्श्वभूमी पाहतो, ही पार्श्वभूमी पाहत असताना नेमकं 16व्या 17व्या आपण शतकामध्ये जातो. त्यावेळेस कुणी काय काय केलं, कशा पद्धतीनं त्या मानसशास्त्राचा विकास केला हे पाहणं गरजेचं आहे. मग कुणी काय केलं असेल बरं, हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे की नाही आहे? सर नो आहे ना सर. हो सर. मग ह्या कालावधीमध्ये काही प्लेटो सारखे विचारवंत होऊन गेले की नाही? प्लेटो होऊन गेला, रुसो होऊन गेला, आहे की नाही? आता प्लेटोनं काय केलं, हे सगळं बाबी त्याच्या लक्षात घेतल्यानंतर ना व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये गणित असू दे किंवा मानसशास्त्र असू दे याचा अभ्यास केला पाहिजे असं निदर्शनास आणून दिलं. बरोबर आहे, कारण आपला रुपया सुद्धा बॅलन्सेबल होणं गरजेचं होतं, म्हणून ते त्याला डोकं लावलं. आता हे सगळं करत असताना काय झालं, प्लेटोचा कारण नेमकं आपलं अध्ययन कसं होत आहे, अध्ययनाच्या ज्या काही क्रिया आहेत, अध्ययन म्हणजे समजून येणं, समजणं, या क्रिया नेमक्या कशा होत आहेत हे समजून घेण्यासाठी प्लेटो असेल, रुसो असेल यांनी वेगवेगळ्या बाबी स्पष्ट केल्या. मग काही गणितज्ञ असतील, काही तत्वज्ञ असतील, यांनी त्या विषयामध्ये असा सखोल अभ्यास केला आणि आपल्या मानवाच्या जीवनातील, त्याच्या व्यवहारातील नेमक्या जगताना कोणत्या समस्या येतात आणि त्या कशा सोडवायच्या, ह्या सगळ्या बाबींची सुरुवात केली. आणि ही सुरुवात म्हणजेच मनशक्तीवादी मानसशास्त्राची सुरुवात होती. आणि हे करत असतानाच मध्ययुगीन कालावधीमध्ये मानवतावादी तत्वज्ञानाचा उदय झाला. आता हे मानवता बरोबरच आला म्हणजे सगळ्यात महत्वाचा कोण होता माहितीये का मानवतावादामध्ये? तो होता तुमचा सायक्रेटिस, ज्यानं सायक्रेटिस मेथडची सुरुवात केली, ज्याला आपण प्रश्न उत्तर म्हणतोय की नाही, प्रश्न विचारायचं, उत्तर घ्यायचं. ह्याच्यातूनच काय झालं की शिक्षकानं विद्यार्थ्याला कोणतीही माहिती न शिकवता त्याला प्रश्नांच्या साह्यानं जर विद्यार्थ्याकडून काढून घेतली तर त्याच्याकडे कितपत ज्ञान आहे आणि कितपत नाही हे पाहण्याचं काम त्याने केलेलं आहे. मग हे जे ज्ञान आहे, हे जे नॉलेज आहे, हे जन्मजात आहे का? मग आहे तर कसं आहे, याविषयी सुद्धा वेगवेगळे सखोल अशी
प्रयोग झाली, सखोल असे अभ्यास झाले आणि त्यातून वेगवेगळ्या मर्यादा, वेगवेगळ्या व्याप्ती आपल्या समोर आल्या की नेमकं कोण काय म्हणालं, कशा पद्धतीने म्हणालं, मग तू तर राहिला का त्या पद्धतीमध्ये, हे आपल्याला कळायला लागलं. म्हणून त्यावेळेस काय झालं, या अध्ययन उत्पत्तीचे 2 मोठ्या प्रमाणामध्ये वर्गीकरण करण्यात आले. एक आलं ते म्हणजे सहचार्यवादी उपपत्ती. कसली आली? सहचार्यवादी उपपत्ती. आणि दुसरी आहे सहचार्यवादी म्हणजे काय आलं, अध्ययनाच्या वर्तनावर की वर्तनवादावर आधारित असणारी ही सहचारीवादी लोक होती. त्यानंतर ना आहे ज्ञानात्मक उपपत्ती, नॉलेजवर, कॉग्नेटिव्ह वरती अवलंबून असणारी. आणि तिसरी आहे आधुनिक उत्पत्ती, ज्याला आपण मॉडर्न उत्पत्ती म्हणतो. अशा या 3 भागामध्ये या अध्ययन उत्पत्तींचं वर्गीकरण करता येतं. हे वर्गीकरण नीट लक्षात ठेवा. सहचार्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक या 3 भागामधील या आपल्या अध्ययन उत्पत्तीचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. आता बघा, आता हे उपपत्तीचे प्रकार पण दिले आपण. नेमकी कोणती उत्पत्ती कोणत्या गटात येते, कोणत्या घटकात येते, त्याच्यानुसार ना आपल्याला शिकवायला सोपं. पहिल्या रकान्यामध्ये उपपत्तीचा प्रकार आहे, तर आपण टाईप ऑफ थिअरी म्हणू, आहे का नाही. आणि त्याच्यानंतर न मुख्य विचार आहे, म्हणजे ती जी उपपत्ती होती कशावर अवलंबून होती हे त्याच्यावरचे विचार आहे. आणि मग ह्या मुख्य विचाराला जे प्रेरणा देणारे प्रवर्तक असतात, मग ते कोण होते, कसे होते, याचाही सखोल या ठिकाणी समावेश केलेला आहे. तर पहिल्या रकान्यामध्ये आपल्याला वर्तनवाद दिसतो. आता वर्तनवाद मधला काय मुख्य विचार काय आहे? अध्ययन म्हणजे उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद. अध्ययन म्हणजे उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस, आणि त्याला दिलेला आपण रिस्पॉन्स, प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स. हा रिस्पॉन्स जो आहे, हा रिस्पॉन्स किंवा बाह्य मजबूतीकरण द्वारे वर्तनात होणारा बदल आहे. आणि हा बदल म्हणजेच वर्तनवाद आहे. तर त्याचे जे काही प्रमुख परिवर्तक होते त्याच्यामध्ये इव्हान पॅव्लॉव असेल, B.F. स्किनर असेल, जॉन बी वॅटसन असतील, एडमंड थॉर्नडाईक असतील, अशा या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या उपपत्तीचा एक सखोल असा अभ्यासाचा भाग मांडला तो वर्तनवादामध्ये. दुसरं येतो तो म्हणजे ज्ञानात्मक उत्पत्ती. हे ज्याच्या अध्ययनामुळं किंवा अध्ययन प्रक्रियेमुळं माहितीची प्रक्रिया, साठवण आणि आठवण यासारख्या अंतर्गत मानसिक क्रिया याच्यातून घडतात ज्ञानात्मक उपपत्तीतून. आणि त्याचे जे प्रवर्तक होते ते होते जीन पियाजे, जे रामबूनर, कर्ट लेविन इत्यादी. आणि मग शेवटी होतं ते म्हणजे रचनावाद, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो. अध्ययन म्हणजे नेमकं काय आहे, तर ते अनुभवावर कसं आधारलेलं आहे, सामाजिक आंतरक्रिया किती महत्वाच्या आणि कशा महत्वाच्या आहेत, याबद्दल त्यांनी स्वतःचं, इतरांचं मत सुद्धा घेतलं. सक्रियपणे त्या तयार राहिल्या या सगळ्या गोष्टीसाठी. तर ह्या जो भाग येतो किंवा ह्या ज्या बाबी येतात या रचनातून येतात. आणि मग ह्या रचनेला भाग कोणी दिला किंवा सहकार्य कोणी केलं, तर जीन पियाजे असतील, लिओ व्यागोत्स्की असेल, ह्या लोकांनी ह्या उपपत्त्या जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता पहा, याचं स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता. अध्ययन उपपत्ती. आता तुम्हाला हे का बरं असं आहे, तर पेपर 1 मध्ये ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. पेपर 2 मध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं हा चार्ट माहिती असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. अध्ययनाच्या उपपत्त्या कोणकोणत्या आहेत आणि त्या कोणत्या वर्गात येतात. प्रश्न कसा विचारला जातो, ज्ञानात्मक उपपत्ती क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणती उपपत्ती येत नाही. आता आपल्याला लगेच सांगता येईल का कोणती येत नाही ती? मग कसं अभ्यासावं लागेल? मग अभ्यासाचं कसं? तर कोणकोणते उपपत्ती येतात ते अभ्यासावं लागतं. सहचारवादी आणि आधुनिक येतो. हा, मग ह्याच्यासाठी अध्ययनाच्या ज्या उत्पत्ती आहेत त्याने 3 भाग केले: सहचार्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उत्पत्ती. याच्यामध्ये सहचार्यवादीमध्ये पहिली येते बघा, प्रयत्न प्रमाद उत्पत्ती, जी थॉर्नडाईकची आहे. त्यातच येते अभिजात अभिसंधान उपपत्ती, जी पॅव्लॉवची आहे. साधक अभिजात अभिसंधान जी उपपत्ती आहे ती स्किनरची आहे, B.F. स्किनर.
वर्तनवादी उत्पत्ती जी वॅटसनची आहे, जे.बी. वॅटसन, आणि सान्निध्य अध्ययन उत्पत्ती जी कृतीची आहे. आणि मग पद्धतशीर दृढीकरणाची जी उत्पत्ती हल यांनी मांडली, यावरून सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की यांनी वर्तनावर आधारित कामं केली. म्हणून त्यांची जी काही गोष्ट आहे ती आली सहचर्यवादाशी. दुसरा जो विभाग येतो तो म्हणजे ज्ञानात्मक आहे, ज्ञानावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये समाकारवादी किंवा समष्टीवादी किंवा मर्मदृष्टी मूलक जी उपपत्ती येते की ज्याचा जो मेन उद्गाते आहे ते म्हणजे कोहलर असेल, काफ्का असेल, वर्धायमर असेल इत्यादी. आणि मग त्याच्यानंतर ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती त्याच्यातलीच आहे. ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्तीमधील आहे की नाही, जी कर्ट लेविन यांची आहे. अध्ययन अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उत्पत्ती जी डॉक्टर असुबेलची आहे. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती जयराम बुर्नर यांची आहे. आणि श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती जी रॉबर्ट गॅग्ने यांची आहे. या सगळ्या उपपत्त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या ज्ञानात्मक क्षेत्रामध्ये कार्य करतात. आणि शेवटचं येतं ते म्हणजे आधुनिक उत्पत्ती, त्याला आपण मॉडर्न थेअरीज म्हणतो. प्रभुत्व संपादन उपपत्ती असेल की जी डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. सामाजिक निरीक्षण अध्ययन उत्पत्ती असेल जी अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. आणि माहिती प्रक्रिया अध्ययन उपपत्तीची जी काय आहे ती म्हणजे डोनाल्ड नॉर्मन. आता पहा, आता मानसशास्त्रज्ञ त्या उपपत्तीचं नाव आणि मुख्य संकल्पना कशावर. ही पहिली संकल्पना मांडली ती म्हणजे E.L. थर्नोडाईक यांनी. आता ह्या उपपत्तीचं नाव जे आहे ते प्रयत्न आणि प्रमाद उत्पत्ती, बरोबर आहे, ट्रायल आणि एरर आपण ज्याला म्हणतो. मग ह्याची जी काही मुख्य संकल्पना आहे ही मुख्य संकल्पना नियंत्रणाचे नियम, सराव असेल, तयारी असेल, गाणं असेल आणि परिणाम असेल, या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. आणि त्याच्यानुसार वेगवेगळे नियम ग्रंथ मांडून त्यांनी वेगवेगळ्या अशा बाबी तयार केल्या की त्याच्यातून विद्यार्थी नेमके कोणत्या आहेत, कोणत्या करायला पाहिजेत हे त्याच्या लक्षात येईल. त्यानंतर नाही तर तो म्हणजे इव्हॅन पावलाव असेल, त्यानं अभिजात अभिसंधान, क्लासिकल कंडिशनिंग असं मस्तपैकी हेडिंग असलेली एक उपपत्ती तयार केली. आणि ज्याच्या मुख्य संकल्पना होत्या ते म्हणजे कंडिशनल आणि अनकंडिशनल रिस्पॉन्स. निष्कर्षांनी निष्क्रिय आणि अध्ययन प्रक्रिया असणार हे विमान होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना बघा, इव्हॅन पॅव्लॉवचं झाल्यानंतर B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली की ज्याच्यातून मजबूतीकरण, ज्याला आपण रिइन्फोर्समेंट म्हणतो, सकारात्मक आणि नकारात्मक बाबी म्हणतो, त्याच्यातून माणूस कसा शिकतो, शिक्षेतून कसा शिकतो, याचा त्याने प्रतिसाद वेगवेगळ्या अँगलने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आता हे जे.बी. वॅटसन जे शुद्ध वर्तनवादी, वर्तनावर फक्त पर्यावरणाचा परिणाम होतो, अंतर्गत मानसिक क्रियांना महत्व त्याने दिलेलं नाही. तसंच गेस्टॉलचा आहे. गेस्टॉलनं जी दिलं आहे उपपत्ती ती मर्मदृष्टीमूलक अध्ययन दिलं, इनसाइट लर्निंग. अचानक कुठलंही अध्ययन घडून येत नाही, आहे की नाही, अचानक उपाय सापडतो. तर त्या सगळ्याच्या पाठीमाग अचानक घडून येत नाही किंवा अचानक जेव्हा घडून येतो त्याच्या पाठीमाग ती जी काही परिस्थिती आहे ती समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ती घेतल्याशिवाय आपण काही गोष्टी शिकू शकत नाही, हे मर्मदृष्टी अध्ययनमूलक उपपत्ती त्या ठिकाणी सांगते. त्यानंतर येते कर्ट लेविनची जी क्षेत्रीय उत्पत्ती आहे, त्याच्यामध्ये त्यानं शिकणारा आणि त्याचे जीवन क्षेत्र यांच्या काही जी सीमा आहेत, गतिशील आंतरक्रिया आहेत, वर्तनाचे स्पष्टीकरण असू दे किंवा वर्तमान स्थितीवर आधारित काही प्रसंग असू दे, हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. जीन पियाजे ज्यानं बोधात्मक विकास उत्पत्ती मांडली की ज्याच्यामध्ये त्यानं स्कीमा, आत्मसात, आहे की नाही, समायोजन अशा वेगवेगळ्या संकल्पनांची मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि मग येतं तो म्हणजे तुमचं जयराम बुर्नर की ज्यानं ज्ञानात्मक प्रतिनिधित्व स्वीकारलं आणि त्याच्यातून ज्ञानाची त्यानं 3 रूपे मांडली: क्रियारूप,
प्रतिमारूप आणि प्रतिकरूप अशातून गोष्टीतून माणूस शिकत असतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर डेव्हिड आसुबेल यांची महत्वपूर्ण अशी एक थेरी आहे की ज्याच्यातून अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन होऊ शकतं, की ज्याच्यामध्ये त्यानं वर्तमान ज्ञान रचनामध्ये जो काही जोडणे असू दे किंवा ऑर्गनायझेशन असू दे, अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा अर्थ या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर ना येतं बघा अल्बर्ट बांदुरा असेल की ज्याने सामाजिक अध्ययन उत्पत्ती मांडण्याचा प्रयत्न केला, की ज्याच्यामध्ये त्यांना निरीक्षण, अनुकरण, स्वतःच्या कार्यक्षमता ह्या दाखवून देण्याचं काम केला. लेव तस्की असेल की ज्याने सामाजिक रचनावाद स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेडपीडी, त्याला आपण स्काय फोल्डिंग म्हणतो, अशा महत्वाच्या सामाजिक आंतरक्रियांचा महत्व त्यांनी या ठिकाणी दिला. त्या बाबी याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर बेंजामिन ब्लूम, जी ब्लूमची टेक्सॉनॉमी आहे ती येण्यापूर्वी नेमकी कशी होती, आता कशी आहे हे आपल्याला पाहायचं. बेंजामिन ब्लूम अध्ययन उपपत्तीमध्ये त्यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती मांडली. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य वेळेमध्ये आणि मदतीनं शिकवण्यासाठी प्रभुत्व असणं, मिळवता येणं हे सुद्धा त्यांनी महत्वाचं मानलं. आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये संगणकीय प्रारूप ठरवण्यात आला आणि त्या मदतीनं माहितीचं साठवणं करणं, त्याचं इनपुट करणं, त्याचं एक्सपोर्ट करणं, वेगवेगळ्या बाबी शिकणं, ह्याच्यावर काही प्रक्रिया झाल्या आणि ह्याच्यावर काही फोकस होऊन, ह्याच्यावर गोष्टीवर खर्च होऊन ह्या काही गोष्टी जनरलायझेशन झाल्या आणि त्यातून मग उदयास आल्या नवीन अशा कल्पना, बाबी, महत्व लक्षात आलं. आता हे पहा, हे जे आपण अभ्यासलेलं आहे उपपत्तीचं, अध्ययन उत्पत्तीचं, त्याचं शैक्षणिक महत्व आपल्याला बघायचं. अध्ययन उत्पत्ती शिक्षकांसाठी महत्वाचे आहेत का? तर अध्ययन शैली ओळखणे हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगळी अध्यापन पद्धती निवडावी लागते. नाही निवडली की मग विद्यार्थी रसाळ होतात, त्यांचं लक्ष लागत नाही, आवड निर्माण होत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे तर लर्निंग स्टाईल ओळखा, त्याला आपण अध्ययन शैली म्हणतो. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची वेगळी पद्धत असते ती निवडा, त्याला ते शिकवण्यासाठी प्रोत्साहित करा, त्यांना प्रेरणा द्या, स्किनरच्या उत्पत्तीनुसार सकारात्मक मजबूतीकरणासाठी वापर करा, आहे की नाही. अभ्यासक्रमाच्या रचना करण्यासाठी पियाजे आणि ब्रुनर असेल यांच्या उपपत्तीनुसार विद्यार्थ्यांच्या वयानुरूप आणि मानसिक क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करून सामाजिक कौशल्य बांदुरा आणि वॅगोतस्की यांच्या उपपत्तीनुसार गटकार्य आणि सहयोगाला प्रोत्साहन देणे महत्वाचे. या सगळ्या बाबी करत असताना आपल्याला हे कळलं की नेमकं जी काही थिअरीज आहेत हे कशासाठी असतात, थिअरीज आपल्याला काय शिकवतात, आहे की नाही. उपपत्ती का महत्वाची आहे, ट्राय अँड एरर, चुका आणि शिका, नेमकं काय शिकायचं आहे आणि काय चुकायचं आहे किंवा चुकलेलं काय सोडून द्यायचं आहे, या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. तेव्हाच कुठेतरी काही बाबी कळत असतात. त्यामुळं अध्ययन घडत असताना जे काही परमनंट येणारा बदलाव आहे तो समजून घेऊन बाकीच्या गोष्टी त्याच्यात बसवणं हे क्रमप्राप्त ठरत असतं. तर आता आपण ह्यानंतर हे पाहणार आहोत की वेगवेगळ्या उपपत्त्या कोणी आणि कशा मांडल्या. ठीक आहे, तर ह्या वेगवेगळ्या उपपत्त्या कोणी कशा मांडल्या या सविस्तर आपण उद्याच्या तासामध्ये पाहणार आहोत. आजपर्यंत इथंच थांबूयात आपण आणि उद्या समजा मी 12 ते 1 तास घेईन, 12 किंवा 1 ला, त्याच्यामध्ये आपलं मानसशास्त्राचा तास होईल एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस हजर राहायचंय, कोणी म्हणत नाही असं झालं तसं झालं ह्याहून झालं त्यावर झालं. ठीक आहे, उद्या 12 वाजता दुपारी, कारण सगळे घरातच असतात 12 वाजता. उद्या दुपारी 12 वाजता सगळे घरीच असतात, बरोबर आहे का? हो सर, हो. चालतंय. ठीक आहे, हो सर. थांबायचं.
राहिलेला भाग हो. राहिलेले ते थेअरी आहेत ते उद्याच्या तासामध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.